सुद्धा अलर्ट मोडवरती आलाय। राज्य सरकारनं नागरिकांसाठी मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत। कोरोना उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता असल्यानं राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांना सुद्धा आता पत्र पाठवलंय। महाराष्ट्रात आतापर्यंत HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये। मात्र नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठीच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत। यानंतर आता याच व्हायरस संदर्भातील इतरही अपडेट्स आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूची दहशत पाहायला मिळतेय। या नव्या व्हायरसनं हाहाकार माजवल्यानं चीनमधील हॉस्पिटल्स हाऊसफुल झाली आहेत। या नव्या व्हायरसवरती कोणतीही लस उपलब्ध नाहीये, तसंच कोणतंही अँटीबायोटिक सुद्धा या HMPV विषाणूवरती प्रभावी ठरत नाहीये। गुजरातच्या पोरबंदर तटरक्षक विमानतळावरती एक मोठी दुर्घटना घडली आहे। कोस्ट गार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। या घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। ट्रेन इंजिनाच्या छतावरती झोपून तरुणानं जीवघेणा प्रवास केलाय। हा व्हिडिओ बांगलादेशमधील असल्याचं सांगण्यात येत आहे। या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। नवीन वर्षात नवी मुंबईकरांना सर्व नागरी सुविधा डिजिटल स्वरूपात मिळणार आहेत। नागरिकांना महापालिकेशी संबंधित सर्व कामं ऑनलाईन करता येणार आहे। यासाठी ई-ऑफिस प्रणाली ही प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्नही सुरू आहे। मराठी चित्रपटांना नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे। याबाबत विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यानं त्यांना नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली होती। भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं मोठं यश मिळवलंय। PSLV C60च्या माध्यमातून अंतराळात पाठवलेल्या बियांना अंकुर फुटले आहेत। जवळजवळ 0 गुरुत्वाकर्षण असलेल्या वातावरणात बियांना अंकुर फुटल्यानं संशोधकांच्या आशाही बळावल्यात। अवकाशात वनस्पतींची वाढ नेमकी कशा पद्धतीनं होते हे आता या प्रयोगातून समजणार आहे। केनियातील माकुएनी काउंटीमधील मुकुकू गावामध्ये 30 डिसेंबर रोजी 500 किलो वजनाची धातूची रिंग कोसळली होती। प्राथमिक निष्कर्षानुसार ही रिंग प्रक्षेपण वाहनापासून वेगळी झाली असून ती पृथ्वीवरती पडल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येतोय। या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण मात्र पसरलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील इरई परिसरातील स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालंय। साधारणपणे 350 प्रकारचे पक्षी दिसून येत आहेत। स्थलांतरित पक्ष्यांचे 2 प्रकार आहेत, भारतातल्या भारतात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे असे हे पक्षी आहेत। लोकरीची उत्पादनं ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत। राज्य परराज्यांतील बाजारपेठ ओलांडून ही उत्पादनं परदेशातही पाठवली जात आहेत। दरवर्षी उत्पादन विक्रीचा आलेख वाढत चाललाय आणि गेल्या वर्षी राज्यातील 10 प्रक्षेत्रांवरून विक्री उलाढाल 25 लाखांपर्यंत पोहोचली होती। उजनी धरणात 96.92% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहणार आहे। यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग इथल्या कुरनूर प्रकल्प तुडूंब भरून वाहतोय। या प्रकल्पातील पाण्यावरती विसंपून असलेल्या 10 गावांतील सुमारे 3,500 हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच आता रब्बीच्या आवर्तनाला प्रारंभ करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरातील कचरा कुंड्या हटवल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवरती कचरा टाकत असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळेच आरोग्य विभागानं 80 ठिकाणांची पाहणी करून तिथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय। या विभागातील घंटागाड्यांची वेळ बदलण्यात येणार असून उघड्यावरती कचरा टाकण्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे।
जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन अनुदान दिवाळीच्या काळात वितरणास सुरुवात झाली, पण अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत। सुमारे 10,000 शेतकऱ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा आहे, तर अनेकांना पहिला हप्ताही मिळालेला नाहीये। पुणे विमानतळावरती एका प्रवाशाकडून 28 जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत। विमानतळावरती तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी बॅग तपासल्या, त्यात ही काडतुसे सापडली आहेत। विमानतळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी डिजिटल लाऊंज साकारण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई, बोरीवली, सुरत, वडोदरा यांसारख्या प्रमुख स्थानकांवरती डिजिटल लाऊंज उभारण्यात येणार आहे। या लाऊंजमध्ये प्रवाशांना ई-वर्कसाठी आधुनिक सोयीसुविधा आणि 40 जणांच्या बसण्याची व्यवस्था असेल। प्रयागराजमध्ये येत्या 13 तारखेला पौष पौर्णिमा स्नानक महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे। या कुंभमेळ्यात 40 कोटी भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी 3000 रेल्वे आणि 200 चार्टर्ड विमानांची सोय करण्यात आली आहे। प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी साधू आणि महंत हे प्रयागराजमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। आसामच्या कामाख्या पीठातून 57 वर्षीय गंगापुरी महाराज यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। 3 फूट 8 इंच उंची असलेल्या या महाराजांना छोटू बाबा असंही म्हटलं जातं। गेल्या 32 वर्षांपासून त्यांनी अंघोळही केल्या नसल्याचा दावा केला जातोय। सातपुडा पर्वत रांगेत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असतानाच इथलं नैसर्गिक सौंदर्य अनेकांना भुरळ घालतंय। सातपुडा पर्वत रांगेत मावळणारा सूर्य सर्वांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय। ढगांनी वेढलेला केसरी रंगाचा मावळता सूर्याचं मनमोहक दृश्य अनेक नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय। वाढत्या महागाईत खाद्यतेलाचे भाव सुद्धा सतत वाढत असल्यानं नागरिकांची चिंताही वाढली आहे। मागील 2 महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव 20 ते 25 रुपयांनी वाढले आहेत। वाशीतील एपीएमसी बाजारात मागणीपेक्षा खाद्यतेलाचा पुरवठा कमी झाल्यानं तुटवडा जाणवत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। नव्या तुरीची देशातली काही बाजारात आवक सुरू झाली आहे। बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय। तुरीला उठाव चांगलाय, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे। पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। जळगावात सर्वात मोठ्या गिरणा धरणातील जलपातळी यंदा 100% भरली आहे। यंदा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळत असल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे, तर दुसरीकडे अन्य मध्यम लघु प्रकल्प सुद्धा भरले आहेत। यामुळेच रब्बी पीक गिरणा पट्ट्यात जोमात आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे। मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्यानं आलं, टोमॅटो, फ्लॉवर, मटार आणि कोबीच्या भावातही घसरण झाली आहे। काकडी आणि कारल्याच्या भावात मात्र वाढ झाली आहे। घाऊक बाजारपेठेत गेल्या 3 दिवसांत 10,500 कांदा पोत्यांची आवक झाल्यानं कांद्याचे भाव उतरलेत। यात सरासरी 230 रुपये 10 किलो असे घाऊक भाव झालेत। गेल्या महिन्यात 100 रुपये प्रति किलो कांद्याचा भाव झाल्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहक वर्गाला मात्र आता दिलासा मिळाला। जळगावात केळी दरात सातत्यानं घसरण सुरूच आहे। केळीचे दर 1,700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते, मात्र सध्या कमाल दर हे 1,500 ते 1,600 रुपये प्रति क्विंटल असे निर्यातक्षम केळीला दर मिळत आहेत। वाशिम जिल्ह्यातील काही शेतकरी मोहरी पिकाची लागवड करतायत, मात्र दाणे भरण्याच्या अवस्थेत मोहरीवरती मोठ्या प्रमाणावरती मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि म्हणून उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अहिल्यानगर इथल्या दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाचे लिलाव झाले। यामध्ये 1 नंबर लिंबाला अवघा 5,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालाय। इथल्या बाजार समितीच्या आवारात 24 क्विंटल लिंबाची आवक झाली। यवतमाळमध्ये सोयाबीनचे भाव गडगडल्याने आता शेतकऱ्यांची पावलं हमीभाव केंद्राकडे वळाली आहेत। सोयाबीन आवक पाहता 2 लाख नग बारदाना न आल्यास सोयाबीन खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे।
वाशिम जिल्ह्यात सततच्या वातावरण बदलामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। यामुळे शेतकऱ्यांना 2 एकर संत्रा बागेत आंतरपीक म्हणून टरबूजाची लागवड केली आहे। मल्चिंग पेपर अंथरून टरबूजाचं पीक लावण्यात आलंय। येवला तालुक्यातील हडप सावरगाव इथल्या शेतकऱ्यांना साठवलेल्या 20 ट्रॉल्या मक्याच्या चाऱ्याला शॉक सर्किटमुळे आग लागलेली आहे। अगोदरच बदलत्या वातावरणाचा फटका पिकांना बसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि यातच चारा जळून खाक झाल्यानं शेतकरी हताश झालाय। अमरावतीच्या भातकुली तालुक्यात 4 एकर तुरीचं पीक जळून खाक झालंय। अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून प्रशासनानं मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धुळ्यात उन्हाळा कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं विहिरींच्या पातळीत वाढ झाली आहे आणि म्हणून यंदा 20% लागवडीचं क्षेत्र वाढलंय। शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा लागवडीला सुरुवात केली असून महिला मजुरांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे। नंदुरबारमध्ये अक्कलकुवामध्ये 29 हेक्टरवरती शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे। स्ट्रॉबेरीचं उत्पादन चांगलं येऊ लागलंय, मात्र बाजारपेठ उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला आणि घरोघरी जाऊन स्ट्रॉबेरी विक्री करावी लागते। म्हणूनच शासनानं मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। लातूरच्या रेणापूरमध्ये बोगस पीक विमा भरल्याचं प्रकरण उघडकीस आलंय। 200 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती पीक विमा भरल्याचं उघड झालंय। हा सगळा पीक विमा बीडच्या बँकेत भरल्याचं सांगण्यात येत आहे। वर्धेच्या आर्वीमध्ये चराई करून आलेल्या जनावरांना विषबाधा झालेली आहे। यात 11 जनावरांचा मृत्यू झाला तर जवळपास 150 आजारी पडलेत। जनावरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय। या घटनेत पशुपालकांचं लाखोंचं नुकसान झालं असून आर्थिक मदतीची मागणी केली जाते। मोहोळ बस स्थानकात उभ्या एसटी बसनं अचानक पेट घेतलाय। बसमधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडलाय। या आगीत सर्व बस जळून खाक झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अहिल्यानगर शहरातील VRD जवळ चालत्या कारला आग लागली होती आणि आगीचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे। पिंपरी चिंचवड शहरात एका खासगी लक्झरी बसला आग लागली होती। चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप बाहेर पडले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलानं व्यक्त केला। वाशिमच्या रिसोड शहरात रात्री चोरी झाली, मात्र सकाळी त्याच दुकानात आग लागल्याची घटना समोर आली आहे आणि म्हणून चोरट्यानं दुकानाला आग लावली तर नाही असा संशय आता दुकान मालकानं व्यक्त केलाय। मात्र आग लावली की लागली हे आता पोलीस तपासात उघड होईल। वाशिमच्या कारंजा दारव्हा मार्गावरती सोमठाणा गावात घाटामध्ये 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय। पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारचा अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। सायन पनवेल महामार्गावरील जुईनगर जवळ 4 ते 5 गाड्यांचा अपघात झालाय। डंपरनं 3 वाहनांना मागून धडक दिल्यानं हा अपघात घडलाय। यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून 3 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। ठाण्यातील बाळकुंभ परिसरात एका इमारतीला आग लागली होती। छाबाया पार्कमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती ही आग लागली होती। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय।
पुण्यातल्या कारेगाव इथे कोयत्याचा धाक दाखवून मनी ट्रान्सफरचे ग्राहक सेवा केंद्र लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दरोड्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास करत 24 तासात 4 आरोपींना अटक केली आहे। आमदार रत्नाकर गुट्टे यांचा बेपत्ता असलेला नातू सुमित गुट्टे मनमाडमध्ये सापडलाय। रिक्षातून जात असताना अचानक बेशुद्ध झालो आणि त्यानंतर पुण्यातून आपण मनमाडमध्ये कसे आलो याची कल्पना नसल्याची माहिती सुमितनं पोलिसांना दिली आहे। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये चोरट्यांनी एसबीआयच्या एटीएमवरती दरोडा टाकत 18 लाखांची रोकड लंपास केली आहे। या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। साक्री तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू संदर्भात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत घराच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा भरून ठेवण्यात आला होता। याबाबत पोलिसांना माहिती मिळताच छापा टाकत दारूचा साठा जप्त केला गेलाय। मेरीकॉम फेम अभिनेत्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। मुंबईतल्या वर्सोवामध्ये ही घटना घडली आहे। राघव तिवारी असं अभिनेत्याचं नाव, तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राघवला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मावळच्या 9 लाख उंबरे गावातून 3 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलंय। मागील 6 महिन्यांपासून हे बांगलादेशी नागरिक वास्तव्यास होते। या इसमाकडे कागदपत्रांची पडताळणी करताना त्यांच्याकडे बांगलादेशमधील रहिवासी पुरावे मिळालेत आणि त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही बेड्या ठोकल्या। नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे नांदेडच्या बिलोली शहरातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असून सुद्धा नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय आणि म्हणून तात्काळ पाणी टंचाई दूर करा, अन्यथा घागर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। नाशिकच्या मालेगाव शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे शहरात धुळीचं प्रमाण वाढलंय। रस्त्यांची कामं संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांना धुळीतून जावं लागतंय। त्यामुळे रस्त्यांची कामं तातडीनं करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। कुडाळ तालुक्यामध्ये अनधिकृत वाळू उत्खननावरती जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन कारवाई करायला सुरुवात केली आहे। सोनवडे नदीपात्रात वाळू उत्खनन करणाऱ्या 2 होड्यांवरती कारवाई करून पाण्यात त्यांना बुडवण्यात आलंय। भिवंडीमध्ये एका प्रेक्षकानं फलंदाजावरती 500च्या नोटांचा पाऊस पाडल्याची घटना समोर आली आहे। कल्याण भिवंडी मार्गावरील कोणगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ही घटना घडली आहे आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पुण्यातील लाल महालापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह भाजप आमदार सुरेश धस, आमदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही सहभागी झाले होते। पुण्यातील आक्रोश मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते। आरोपींना लवकरात लवकर पकडून फासावरती लटकवा अशी मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती आहे असं देशमुख यांच्या बायकोनं म्हटलंय। तर आम्हाला न्याय द्या अशी साद देशमुखांची मुलगी वैभवीनं घातली आहे। पुण्यातल्या सकल मराठा मोर्चात वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलकांनी जोडे मारले। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात निर्धारानं कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। तर या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करणार असंही ते म्हणाले आहेत। बीड सरपंच हत्या प्रकरणात आता बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्यावर मोठी कारवाई केलेली आहे। बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत।
बीड सरपंच हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीत डांबण्यात आले. 8ही आरोपींना एकत्रित ठेवल्यास तपासावरती त्याचा परिणाम होण्याची भीती आहे आणि तसंच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कटही आखला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलंय. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच रचला गेल्याचा मोठा दावाच भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. तसंच एसआयटीत वालूकाकाचे चालूबाबा सामील झालेत असं म्हणत धस वाल्मिक कराडवरती निशाणा साधलाय. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये महेश विघ्ने या पोलीस उपनिरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. पण याच महेश विघ्नेंचे वाल्मिक कराड सोबतचा एकत्रित फोटो आहे. दोघांचे कमरेत हात घालून फोटो आहेत. तुम्ही चौकशी करणार का असा सवालच जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी बरखास्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. जे लोक वाल्मिक कराडला रोज नमस्कार घालतात ते लोक निष्पक्षपणे चौकशी करू शकत नाहीत असं दमानिया म्हणाल्या. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये. आम्ही कोणत्याही दोषीला सोडणार नाही असं फडणवीस म्हणाले. बीड सरपंच हत्या प्रकरणात टोकाची भूमिका नको अशी सावध भूमिकाच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आहे. एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आक्रमकपणे करताना दिसत आहेत, त्याचवेळी जयंत पाटील यांनी मात्र सावध भूमिका घेतलेली दिसते. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना धमकी दिल्यानंतर आता लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांच्यात पुन्हा जुंपली आहे. जरांगे घरात घुसायची भाषा करतात. त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही असा इशारा हाकेंनी दिलाय. तर धनंजय मुंडेंनी लक्ष्मण हाकेंना बोलायला सांगितलं असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. भाजप आमदार सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा गंभीर आरोपच आमदार अमोल मिटकरींनी केलाय. तसंच महायुतीमध्ये दरी निर्माण झाली तर त्याला सुरेश धसच जबाबदार राहतील असा इशाराही मिटकरींनी दिलाय. धनंजय मुंडेंवरती अजित पवारांनी कारवाई करण्याची मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे. धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावी अशी मागणी चव्हाणांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय. सर्व जिल्हा प्रमुख नगरसेवकांच्या शिंदेच्या सेनेत पक्षप्रवेश झालाय. पालघर, मुरबाड, नवी मुंबई आणि धुळ्यातील कार्यकर्त्यांचा शिंदेच्या गटात प्रवेश करण्यात आलाय. आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2,100 रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2,100 रुपयांचा वाढीव हप्ता हा मार्च नंतर मिळणार असल्याचं मोठं विधान केलंय. या निवडणुकीमध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, वैफल्यग्रस्त भाषण केली. राहुल गांधी तर लोकसभेला म्हटले होते आमचं सरकार आलं आम्ही प्रत्येक महिन्याला आमच्या भगिनींना 6,000 रुपये खटाखट पैसे देऊ. आले खटाखट पैसे तुमच्याकडे? मग या लोकांनी किती थापा मारलेल्या आहेत. म्हणून मी निवडणुकीच्या वेळी सुद्धा एकदा सभेत म्हटलं होतं आमचं सरकार खटाखट नाही आहे, आमचं पटापट देणारं सरकार आहे. आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये पटापट पैसे गेले. आणि यानंतर आता पुढची बातमी पाहूयात. क्रिकेटच्या मैदानात पैशांचा पाऊस पडलाय.
ही घटना घडली आहे भिवंडीतल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. पवन नावाचा बॅट्समन जोरदार फटकेबाजी करत होता. चौकार षटकारांची आतषबाजी करणाऱ्या पवनवरती मग विकास भोईर नावाच्या एका प्रेक्षकानं थेट मैदानातच नोटा उधळल्या. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.